नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या श्री 92 या यूट्यूब चॅनेलवर। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मध्ये स्टेशन पासून फक्त 5 ते 7 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर असणाऱ्या गणेश कॉम्प्लेक्स मध्ये। हे जे कॉम्प्लेक्स आहे हे पाहून घ्या। इकडे आपल्याला हा जो रोड पाहायला मिळतोय हा बदलापूर वेस्ट स्टेशन कडून आपल्या कॉम्प्लेक्स कडे जाणारा रोड आहे मित्रांनो। आणि रजिस्ट्रेशन ऑफिसची जी बिल्डिंग आहे त्याच्या समोरच आपल्याला हे गणेश कॉम्प्लेक्स पाहायला मिळतंय। जास्त वेळ न घेता चला तर पाहूया आपला आजचा व्हिडिओ आणि फ्लॅट कुठे आहे। पहा, आता आपण एंट्री करत आहोत आपल्या कॉम्प्लेक्स मध्ये। टोटल 3 विंग पाहायला मिळतात आपल्याला इकडे। खाली बिल्डिंगच्या कॉम्प्लेक्सच्या खाली जो परिसर आहे तो सुद्धा स्पेसियस असा आपल्याला पाहायला मिळालाय। पार्किंग साठी आपल्याला खूप जागा इकडे दिसते। ABC अशा 3 विंग आहेत मित्रांनो। ह्या बी विंगचं आपलं हे एंट्री गेट आपल्याला इकडे पाहायला मिळतंय। विंग मध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही पाहून घ्या, क्वालिटी टाइल्स लावलेले आपल्याला पाहायला मिळाल्यात। 7 स्टोरी बिल्डिंग आहे। समोर आपल्याला लिफ्ट सुद्धा पाहायला मिळाली। मित्रांनो, आजही आपण आलेलो आहोत तुमच्यासाठी बजेट फ्लॅट घेऊन, आणि हा जो बजेट फ्लॅट आहे तोच आपण आज पाहणार आहोत। पाहून घ्या, खूप छान असा हा बजेट फ्लॅट आणि स्टेशनच्या एकदम जवळ असलेला। याची कॉस्ट तर मी तुम्हाला सांगणारच आहे, तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या। हॉलचा आपल्याला जो एरिया पाहायला मिळतोय ना, हा 14 बाय 10चा हा एरिया आपल्याला पाहायला मिळतोय। आणि टोटल एरिया जो आहे ह्या फ्लॅटचा तो 630 स्क्वेअर फूट इतका आहे। आणि गॅलरी पाहून घ्या, साधारण 2.5 फुटाची ही गॅलरी आपल्याला इकडे पाहायला मिळते। मिडल फ्लोअरला फ्लॅट आहे मित्रांनो। 7 स्टोरी बिल्डिंग आहे। लिफ्टची सुविधा आहे। खाली पार्किंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली। छोटंसं गार्डन सुद्धा आहे, परंतु तो डेव्हलप होत आहे, तिथे थोडंसं काम चालू आहे म्हणून मी दाखवून दिलेलं नाही। इथे 3 विंग आहेत, पण आपली जी बी विंग आहे ही 7 स्टोरी आहे म्हणून तिला लिफ्ट दिलेली आहे। बाथरूमला सुद्धा फुल टाइल्स लावलेले आपण पाहिल्यात। मिडल स्पेस पाहून घ्या। वरती स्टोरेज साठी सुद्धा आपल्याला जागा दिलेली आहे। किचन सुद्धा मोठा असा आपल्याला पाहायला मिळतोय। आणि किचनला सुद्धा साधारण 2 फुटाची गॅलरी आपल्याला पाहायला मिळते। आणि विशेषतः सांगायची झालीस तर ही बिल्डिंग जरी जुनी असली तरी इथे गॅसची पाईपलाईन आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे गॅस पाईपलाईन इकडे आलेली आहे। बाथरूमला सुद्धा फुल टाइल्स लावलेल्या पाहायला मिळतात। या गणेश कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूलाच आपल्याला सगळ्या सुखसुविधा सुद्धा आहेत। विशेषतः म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफिसच्या अपोजिटचं जे कॉम्प्लेक्स आहे तेच हे गणेश कॉम्प्लेक्स आहे। इथे आपल्याला स्कूल, कॉलेज, शाळा, मार्केट एरिया हे सगळं आजूबाजूच्या परिसरातच पाहायला मिळतंय। बेडरूमचा सुद्धा एरिया मोठा आहे। आणि पाहून घ्या, बेडरूमला सुद्धा आपल्याला 2.5 फुटाची गॅलरी पाहायला मिळते। म्हणजे ह्या फ्लॅटच्या 3 रूमला गॅलरी आहेत। मित्रांनो, फ्लॅट तर तुम्ही पाहिलेलाच आहे। ह्या फ्लॅटचा जो एरिया आहे हा टोटल 630 स्क्वेअर फूट इतका हा एरिया आपल्याला पाहायला मिळतोय। आणि फ्लॅटची जी कॉस्ट आहे ती फक्त 19.5 लाख रुपये आहे। म्हणजे 19,50,000 मध्ये हा फ्लॅट तुमचा होणार आहे। परंतु रजिस्ट्रेशन अमाउंट मात्र तुमची असेल। ही जी कॉस्ट आहे 19.5 लाख ही फक्त फ्लॅट कॉस्ट आहे। बजेट फ्लॅट आहे मित्रांनो। स्टेशन पासून अवघ्या 5 ते 7 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर हे कॉम्प्लेक्स आहे। रजिस्ट्रेशन ऑफिसच्या समोरचीच बिल्डिंग आपल्याला ही पाहायला मिळते। 3 विंगचं हे कॉम्प्लेक्स आहे। गॅस पाईपलाईनची सुविधा सुद्धा ह्या कॉम्प्लेक्स मध्ये अवेलेबल आहे। शिवाय आजूबाजूच्या परिसरात आपल्याला सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर कॉल करा आणि ह्या फ्लॅटचे मालक व्हा। आणि नवीन असाल तर माझं चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।